शिरपूर तालुक्यात बांधकाम व्यवसायात सेंटरिंगचे काम करणारा सुनील यादव याचे त्यांच्याकडे काम करत असणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले। या महिलेने आपल्यासोबत लग्न करण्याची तसेच मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा तगादा धरला। त्यानंतर ठेकेदाराने आपल्या मित्राच्या सहाय्याने हत्या करण्याचा कट रचला। लोणावळा येथे फिरायला जायचे आहे असे सांगून या महिलेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात आणण्यात आले। निर्जन ठिकाणाचा अंदाज आल्याने या दोघांनी प्रथम रुमालाने महिलेचा गळा आवळून तिला मारून टाकले व पुरावे हाती लागू नयेत म्हणून धारदार शस्त्राने तिच्या डोक्याचा भाग वेगळा करून धड वैतरणा नदीच्या पुलाखाली ढकलून देण्यात आले होते, अशी माहिती पालघर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर येथे बांधकाम मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेची ठेकेदाराची जवळीक झाल्यानंतर लग्न करण्याचा तगादा धरून मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याने एका आदिवासी महिलेची 7 फेब्रुवारी 2024 रोजी मोखाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुडाळा कसारा रस्त्यावरील कोरेगावचे शिवार भागामध्ये वैतरणा नदीवरील पुलाखाली डोके नसलेले मृतदेह आढळून आला होता। दरम्यान हातावर गोंदलेले नाव व पायात असणारे जोडवे याच्या आधाराने पालघर पोलिसांनी या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली आहे। पायांमधील जोडवे तसेच पेहराव पाहता ही महिला आदिवासी समाजाची असल्याचा अंदाज बांधण्यात आला। या महिलेची ओळख पटवण्यासाठी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांशी संपर्क साधण्यात आला। महिलेच्या पायातील जोडव्यांच्या आधारे माहिती प्राप्त केली असता असे जोडवे शिरपूर भागात तयार होत असल्याची माहिती पुढे आली। या जोडव्यांवर असणाऱ्या ज्वेलर्सच्या 3 अक्षरी निशाणावरून पोलिसांना ज्वेलर्स पर्यंत पोहोचता आले। असे जोडवे पावरा समाजातील महिला वापरत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर शिरपूर तालुक्यातील मतदार यादी तपासून त्यामध्ये असणाऱ्या 445 महिला यांची नावं संकलित करण्यात आली। शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या बैठका घेऊन तसेच व्हॉट्सअप समूह तयार करून मयत संदर्भात माहिती संकलित करण्याचा पालघर पोलिसांनी प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी सुनील उर्फ गोविंद यादव वय 45 या ठेकेदाराला सोलापूर येथून व महेंद्र रवींद्र बडगुजर वय 31 याला बोराडी शिरपूर येथून ताब्यात घेतले आहे। या हत्येनंतर विशेष कोणतेही पुरावे उपलब्ध नसताना पालघर पोलिसांनी अहोरात्र तपास कार्य राबवून 30 दिवसांच्या अवधीमध्ये या गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। 7 फेब्रुवारी 2024 रोजी मोखाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खोडाळा ते कसारा या मार्गावरील वैतरणा ब्रिजच्या ठिकाणी एक मान कापून टाकलेली महिलेची बॉडी त्या ठिकाणी मिळाली होती। या संदर्भात 302-201 प्रमाणे मोखाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। यामध्ये जी बॉडी सापडली होती या बाबतीमध्ये कोणतीही ओळख पटवण्यासंदर्भातले साधन नव्हते। आमचे त्या ठिकाणचे SDPO श्री पिंगळे, आमचे LCPI, ॲडिशनल SP, LCPची संपूर्ण टीम या आयडेंटिफिकेशन होण्यासाठी ओळख पटवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते। यामध्ये जे क्ल्यू मिळाले त्याच्या आधारावर या बॉडीची ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं। सदरची महिला ही शिरपूर, धुळे या ठिकाणची रहिवासी होती। तिच्या प्रेमसंबंधातून तिने ज्याच्याबरोबर प्रेम होतं त्या व्यक्तीला लग्न कर आणि मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार कर यासाठी तगादा लावला होता आणि त्यामुळे या तिचे कटकट संपवण्यासाठी त्यांनी आणि एका ड्रायव्हरने या बाबतीतला प्लॅन केला आणि तिला मोखाड्याच्या हद्दीमध्ये एक सुनसान जागा आहे ज्या ठिकाणी जर बॉडी टाकली तर ते निष्पन्न होणार नाही या भावनेतून त्यांनी तो प्लॅन केला आणि त्या ठिकाणी येऊन तिचा गळा आवळला, त्यानंतर तिची मान कापली, तिचं डोकं गाडीमध्येच ठेवलं गेलं आणि धड ते पुलावरून खाली टाकलं गेलं आणि त्या ठिकाणाहून ते निघून गेले। याबाबतची आमचे LCPचे पथकर, त्यामध्ये सावंत देसाई PSI, वानखेडे आणि LCPचे प्रभारी अधिकारी श्री अनिल विभूते हे सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत होते। त्या सर्व प्रयत्नाला यश आलं आणि एका आरोपीला आम्ही सोलापूरहून ताब्यात घेतलं, दुसरा आरोपी शिरपूरहून ताब्यात घेतला गेला। त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। पुढील तपास SDPO जवार श्री पिंगळे करत आहे। सर, हत्या करण्याचं कारण काय? याच्यामध्ये त्या महिलेचे प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधातून त्या महिलेने लग्न करावं असा तगादा पाठवला होता। त्याचबरोबर हे जे मारेकरी आहेत त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा यासाठी तिचं म्हणणं होतं। त्यामुळे त्याच्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी ती मर्डर केलेला आहे। यांच्यावर पहिला काय गुन्हा वगैरे दाखल नाही। आरोपीवर सध्याच्या जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे
गुन्हे वगैरे दाखल नाही आहेत.